तर इकडे बघू शकता मस्त अशी कवळी कवळी वांगे आणलेले आहेत आणि वांग्याची भाजी घरी कधीच बनत नाही. आज पहिल्यांदा मी वांग्याची भाजी बनवत आहे आणि याचं एक रिझन पण आहे. जसं तुम्ही बघत असता दिनेशच्या पप्पांना गॅरेजमध्ये कामं असतात आणि कुठं काहीतरी लागत असतं त्यांना, आणि असं म्हणतात बटाटे आणि वांगं खाल्ल्यामुळे जे दूध वगैरे झालेलं असतं ना ते जास्त होतं. त्यामुळे मी वांग्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी जास्त त्यांना देत नाही आणि वांग्याची भाजी तर घरी बनतच नाही आहे. बाबा पण खात नाहीत, हे पण खात नाहीत असं काही पत नाही आहे, पण लागत असतं ना, त्यामुळे असं म्हणतात की वांगं खाल्ल्यामुळे जास्त होत होते, म्हणून मी करत नाही. पण वांग्याची भाजी ना खूप फेवरेट आहे सगळ्यांची, सगळ्यांना खूप आवडते, मला तरी खूपच आवडते. पण एकट्यासाठी करणं होत नाही कधीच. आपण बायका स्वतःसाठी काहीच करत नाही आहे. बाकीचे सगळे खाल्ले तरच आपल्याला भेटतं, नाहीतरी नाही. स्वतःसाठी म्हणजे बनवणार तर आपणच असतो, पण स्वतःसाठी आपण काहीच बनवून घेत नाही. तर इकडं वांग्याची भाजी तर बनत आहे, पण संग मी इकडं वरण पण बनवत आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की बाबा खाणार नाही आहेत, मग बाबांसाठी इकडं वरण बनत आहे आणि आमच्यासाठी बनणार आहे आज वांग्याची भाजी, माझी फेवरेट. म्हणजे कधीच बनत नाही घरी, आज पहिल्यांदा मी बनवत आहे. आणि इकडं संग तांदूळ पण मी निवडून घेतले. त्या तांदळामध्ये ना एकदम तांदळासारखे खडे आहेत, त्यामुळे रुळावं लागतं मला. तर तांदूळ इकडे मी रुळून घेत आहे. म्हणजे अशा पद्धतीने रुळलं ना तांदूळ म्हणजे वरचे तांदूळ येतात आणि जे बुडाला खडे वगैरे असतात ना ते बुडाला बसतात. भातामध्ये अजिबात येत नाही. नाहीतरी भातामध्ये जर खडे आले ना, मग घासाला एक वेळा खडा यायला लागला मग सगळं जेवणाचा मजाच निघून जातो. त्यामुळे जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस व्यवस्थित नीटनेटकं करूनच बनवायचं असतं. तर इकडं तांदूळ मी रुळून घेतले, थोडेसे तांदूळ मी मिक्स केलेत, बारीक तांदूळ. दोन्ही तांदळाचा मिक्स भात मी बनवत असते. पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. तर इकडं आता भात बनत आहे, तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते. म्हणजे वांग्याची भाजी बनवायची आहे, वरण बनवायचं आहे, भात आणि चपात्या पण मी बनवणार आहे आणि भाकरी पण. म्हणजे इतका सगळा स्वयंपाक बनणार, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळं बनत आहे आज. आणि पूजा वगैरे आणखीन पत्ता नाही आहे काही म्हणजे अगोदर मी स्वयंपाक करते, नाहीतर खूप धावपळ होते. थोडंसं तिकडं पळा, थोडंसं इकडं पळा, हे पण काम मी व्यवस्थित नको, ते पण काम मी व्यवस्थित नको, असं होतं. तर इकडं कढई ठेवलेली आहे आणि हवा इतकी भयानक आहे ना की ते पडदा अगोदर मी लावून येते. पडदा लावला तरी जमत नाही, मला दारच बंद करावं लागत आहे. इतकी भयानक हवा असते ना सकाळी काय दिवसभरच असते, पण सकाळी किचनमध्ये कामं असतात ना, त्यामुळे वाटतं की खूप जास्त हवा आहे. नाहीतर दिवसभर हवेची गरज असते. थोडा वेळ मी हॉलमध्येच बसते किंवा बाहेर जाऊन बसते हवेशीर, पण या वेळेत ना हवा घेणं म्हणजे पूर्ण गॅस बंदच करून ठेवावं लागतं, असं आहे. मला खूप गरमी होते, मला हवा अजिबात लागत नाही, पण गॅसला कुठून हवा लागते काय माहिती, ते गॅसच राहत नाही आहे. एका साईडला आग होते आणि स्वयंपाक कुठलाच व्यवस्थित होत नाही. आणि आता तरी खूपच प्रॉब्लेम झालेले आहेत, म्हणजे गॅस भेटत नाही आहे, 4 दिवसापर्यंत बुकिंग होत नाही आहे. आणि गॅस संपला आता अशा वेळेमध्ये तर उपाशी मरण्याची वेळ आहे, कारण बाहेरचं अन्न खाणं ते आपल्याला जमत नाही. बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही. घरी कसंही बनवा, घरचं जेवण लागतं सगळ्यांना. बाबांना तरी बाहेरचं जेवण जमतच नाही. गॅस जर संपला आणि गॅस बुकिंग होत नाही, खूप प्रॉब्लेम होणार आहेत. त्यामुळे मी दार बंद करून स्वयंपाक बनवत आहे. आणि इकडं खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे, खोबरं याचा मसाला बनवून मी वांग्याची भाजी बनवणार आहे. खूप छान टेस्टी भाजी बनते अशा पद्धतीनं, किंवा मसाला भरून आपण भरलं वांगंही बनवू शकतो. म्हणजे वांग्याची भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. भरीत बनतं त्याचं, 2-3 प्रकारच्या भाज्या बनतात. तर आज मी ही ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे, खूप छान बनते. तर इकडे अगोदर मी मसाला बनवून घेत आहे आणि वांगी पण घेतलेले आहेत. तर वांगे जास्त आणलेले नाहीत, फक्त पाव किलो वांगे आणले आहेत, पण यामधलेही 4-5 वांगे मी ठेवलेले होते, कारण बाबा खाणार नाहीत. फक्त दोघांच्या हिशोबाने इकडे भाजी बनत आहे आणि ग्रेव्हीदार थोडीशी रसा भाजी बनत आहे ना, त्यामुळे दिवसभर चालून जाते. तर इकडे मी मुठभर शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत वांगे बघत आहे. किडके वगैरे तर नाही आहेत, पण एकही वांगे यामध्ये किडकं नव्हतं. इतके छान आणि कवळी अशी वांगे आणलेली होती. आणि काट्याची वांगी आहेत ना, म्हणजे गावरान वांगे आहे, त्याची भाजी खूप छान टेस्टी बनते. म्हणजे वांगे वेगवेगळे येतात, ते मोठे वांगे येतात, थोडेसे काळे कलरचे असतात ना, त्याचं भरीत बनवलं जातं. आणि बिन काट्याची वांगी असतात ना, त्याची भाजी तितकी टेस्टी होत नाही, पण जे काट्याचं वांगं असतं ना त्याची भाजी खूप छान टेस्टी बनते. म्हणजे हे गावरान वांगे म्हणलं जातं याला. तर इकडे बघू शकता एकदम मस्त असे वांगे आहेत, एकही वांगं किडकं निघालेलं नाही आहे. आणि ते शेंगदाणे आणि खोबरं ते पण मी भाजून घेतलं. तोपर्यंत दूध आलेलं आहे. टाईम सांगितलं आता, दूध दररोज ना 7:30 कधी 8:30ला असं येतं. तर आज 8:30 वाजलेले, थोडासा लेट झालेला आहे मला. आणि इकडे स्वयंपाकाला तर सुरुवात झालीच आहे. तर अगोदर मी स्वयंपाक करते, 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक होईल, त्यानंतर देवपूजा वगैरे मी करून घेते. तर इकडे शेंगदाणे आणि खोबरं छान थंड झालेलं आहे, तर मिक्सरला मी एकदम बारीक वाटून घेतलेला आहे, म्हणजे याचाच मसाला बनणार आहे आता. आणि इकडं
बाकीची तयारी मी करून घेतली, लसूण वगैरे वाटून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये तेल घेतलं, 2 चमचे मोहरी जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता आणि लसूण टाकलेले खूप सारं. परतून घेऊया. आता टाकूया यामध्ये कोथिंबीर आणि छान परतून घेतलेलं आहे. आणि जे मसाला आपण बनवून ठेवलं शेंगदाणे आणि खोबऱ्याचं, हे टाकून मी परतून घेतलं. जसं मी शेवग्याची भाजी बनवते त्यामध्ये हाच मसाला मी टाकत असते. खूप छान टेस्टी भाजी बनते आणि वांग्याच्या भाजीमध्ये सेम मसाला टाकलेला आहे, खूप छान भाजी बनते. तर अशी भाजी कधी बनवली नसली ना, जरूर करून बघा, खूप छान टेस्टी बनते आणि सगळे ना एक भाकर खाणारे 2-2 भाकरी खातील इतकी टेस्टी भाजी बनते. तर इकडे मसाला मी छान परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये वांगी टाकलेले आहे, परतून घेतलं थोडा वेळ फोडणीमध्ये. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे. परतून घेऊया थोडा वेळ. आता थोडंसं पाणी टाकून मी भाजी परतत आहे. म्हणजे एकदम पाणी जास्त टाकायचं नाही आणि पाणी थंड घ्यायचं नाही. गार पाणी टाकल्यानं भाजी बेचव होते, म्हणून पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. आणि इकडे थोडंसं पाणी टाकून मसाला छान भाजलेला आहे अगोदर तर. आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलं, आणखीन थोडंसं पाणी टाकले. जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडीशी ग्रेव्हीदार भाजी मी बनवणार आहे. तर भाजी आणखीन बनलेली नाही, पण कलर बघू शकता खूप छान आलेला आहे भाजीला. आणि वांगी पाण्यात टाकून ठेवायची चिरल्यानंतर, कधी असं ठेवायचं नाही तर काळपट पडतात वांगी, लगेच काळा रंग येतोय त्याला. तर इकडे भाजी बनत आहे निवांत. जोही पसारा झालेला आहे ते अगोदर मी सगळा पसारा आवरून घेतलेला आहे किचनवरती. जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पसारा होतो. आता इकडे बनत आहे माझ्यासाठी चहा आणि दूध गरम करणं. आता हे थोडा वेळ चालतं, पण दूध इकडे गाळून मी गरम करायला ठेवते आणि चहा बनवून घेते. मग त्यानंतर जे आहे ना पुढचा स्वयंपाकाला सुरुवात करूया. म्हणजे चपातीसोबत ही भाजी छान लागते, पुरी बनवा किंवा ज्वारीच्या भाकरी. आता आपल्या घरातलं तुम्हाला माहिती आहे ज्वारीच्या भाकरीच बनतात, कारण सगळ्यांच्या फेवरेट ज्वारीच्या भाकरीच आहेत. तर इकडे बघू शकता मस्त अशी झणझणीत अशी वांग्याची भाजी बनलेली आहे. आणि हवा इतकी भयानक आहे, तेच तुम्हाला खिडकीतनं मी दाखवत होते, खूप भयानक हवा आहे. तर दार बंद करून मी भाकरी बनवल्या अगोदर. आणि इकडं आता पूर्ण स्वयंपाक बनलेलाच आहे. तर आता जेवायला वाढूया. तर इकडे वाटीत घेऊन मी भात ठेवलेला आहे, म्हणजे जास्त स्पेस धरत नाही आणि ताटलीमध्ये छान वाटतं. आणि मस्त अशी वांग्याची भाजी आणि संग टिफिन पण भरत आहे. म्हणजे असं नाही की घरी जेवण करतील, तिकडंच टिफिन द्यायचं आहे मला, थोड्या वेळात येतील, याने अगोदर मी टिफिन भरून ठेवते. तर मस्त असं वरण बनलेलं आहे आणि छान अशी झणझणीत वांग्याची भाजी बनलेली आहे. गरमागरम भात, थोडीशी सपक डाळ मी ठेवलेली आहे आणि मस्त असं गरम ज्वारीची भाकर आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. आणि यासोबत मी ताक पण घेतलेला आहे. तर आता हे सगळंच बनलेलं आहे, स्वयंपाक वगैरे टिफिन भरून दिलं आणि मी अगोदर देवपूजा करून घेतलेली आहे. पूजा झाल्यानंतर मी बघितलं इथं कुंड्यामध्ये जे झाड मी लावलेलं होतं ना, याला फुलं उगवलेत, खूप सुंदर हे फुलं आहेत, बघू शकता तुम्ही. आता याचं नाव काय आहे मला माहिती नाही आहे. मला ना, मी पाहुण्याच्या घरी गेले होते, तिथं मला हे झाड दिसलं. 2 झाडं दिसले, वेगवेगळ्या कलरची होते, पण एक झाड जे आहे ना ते आलंच नाही. म्हणजे आलेलं होतं, नंतर ना ते डुकरं उकरले तिथं आणि त्यामुळे ते पूर्ण वाळून गेलेलं आहे. पण हे जे कुंड्यात लावलेलं होतं ना ते मात्र छान व्यवस्थित आलं आणि त्याला फुलं पण छान लागलेली आहेत. फुलं तोडून अगोदर मी देवाला वाहिली. तसं तर पूजा मी अगोदरच केलेली होती, पण फुलाकडे नजर माझी नंतर गेली. वाटलं ठेवल्या सुकून जातील, म्हणून अगोदर फुलं तोडून देवाला वाहिली. त्यानंतर आली बेडरूममध्ये. बेडशीट चेंज करायचं होतं मला, तर बेडशीट मी चेंज केलं, दुसरा अंतरलेला आहे. आणि आता कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, म्हणून मी बेडशीट बकेटात भरून ठेवला. आता उद्या कपडे धुतळेच ते धुवायला घेणार आहे. आता अधूनमधून धुणं होत नाही, फक्त एकच वेळेला मी धुवून घेते जेही कपडे आहेत. नंतर जे पडतात ना ते जमा करून ठेवत असते दुसऱ्या दिवशी धुण्यासाठी. तर इकडं कलिंगड खायला घेतलं. कलिंगड वगैरे खाऊन झालं. परत जे मनी प्लॅन्टचं हंडा आहे ना, म्हणजे जे वेल लावलेलं आहे त्या हंड्यामधलं पाणी संपत असतं. अगोदर त्यामध्ये पाणी वतलं आणि जी पानं खराब झालेली होती मनी प्लॅन्टची ती तोडलेली आहेत. ही कामं झाली, थोडेसे डबे पुसून व्यवस्थित लावलेले आहेत. तर काल दिवसभरात हीच कामं मी आवरली. कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज मी भाजीमध्ये बनवणार आहे छोल्याची भाजी. जेव्हाही छोले भिजत घालते, आम्ही उसळ बनवून खातो, याची उसळ खूप आवडते. पण म्हणलं आज भाजी काय बनवायची, टेन्शन होतं थोडंसं. तर म्हणलं ज्या दिवशी ऑप्शन राहत नाही त्या दिवशी ना काही जुगाड मी लावत असते. तर म्हणलं आज छोल्याची भाजी बनवूया. ही पण भाजी मी पहिल्यांदा बनवत आहे. तुम्ही चालतंय सगळं पहिल्यांदा म्हणत आहे. तर हो, वांग्याची भाजी पण पहिल्यांदा बनलेली आहे काल घरी, आणि आज छोल्याची भाजी पण पहिल्यांदाच बनलेली आहे. कारण अशा भाज्या मी जास्त बनवत नाही. तुम्ही बघत असता जास्त दोडका, गवारची शेंग, भोपळा वगैरे अशाच भाज्या बनत असतात, पण आज मी ही भाजी बनवणार आहे. तर मी तिकडं छोले जे आहेत ना ते शिजत ठेवलेले, थोडंसं मीठ टाकून. म्हणजे भिजवलेले छोले रात्रीच भिजत घातलेले होते, आणि जोपर्यंत छोले शिजत आहेत तोपर्यंत मी बाहेर आलेले आहे. बाहेरची कामं थोडीशी राहिलेली होती, आणि ही पायपुसणी ना पूर्ण भिजून गेलेली आहे. काल पाऊस पडलेला आहे रात्री वाटतं, म्हणजे मला माहिती नाही आहे. सकाळपर्यंत वातावरण छान होतं, पण रात्रीच पाऊस पडला असेल. ती पायपुसणी उडून गेली आणि पूर्ण भिजून गेलेली होती. आणि इतकी हवा आहे की सोप्याचे कवरसुद्धा राहत नाही. तर ते कवर मी 2-3 वेळा अंतरले, परत निघालेले होते.
तर असं मी नंतर त्याच्या नावालाच गेले नाही कारण किती वेळा घालून तर इथं थोडंसं पाणी शिंपलेलं आहे. जे सकाळी पाणी शिंपलेलं होतं सगळं हडकलेलं आहे. आणि आता रांगोळी काढून घेतली. फुलंही मी सगळं घेऊन जाते. तसं तर हे जे दासळाचं झाड आहे ना, मी काल पूर्ण तोडलेलं आहे. ते खूप उंच गेलेलं होतं आणि त्याला एकही फुल लागे ना, तर मी सगळं तोडलं म्हणजे आता छान व्यवस्थित फुटेल आणि त्याला नवीन फुलं कळ्या म्हणजे लागतील म्हणून मी ते तोडलेलं आहे. आता पावसाळा पण सुरू होतच आहे, तर सगळी झाडं व्यवस्थित फुटतात आता, त्यामुळे कटिंग करायची थोडीशी. तर ही फुलं घेऊन आलेली आहेत. म्हणजे स्वास्तिकची जी मोठी फुलं असतात ना, त्याचं नाव काय ते पण माहिती नाही मला. ते फुलं मी घेऊन आलेली आहे थोडीशी. आणखीन स्वास्तिकची फुलं आणायची, ते नंतर घेऊन येणार आहे. अगोदर आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. तसं तर नंतर लेट होतो खूप मला, आणि हवा असल्यामुळे दार बंद करून स्वयंपाक करावं लागतं. जोपर्यंत स्वयंपाक होईल तोपर्यंत बाहेरचं मला काहीच पता राहत नाही, कारण आवाजच येत नाही आतमध्ये, आणि हवेमुळे मला दार ओपन ठेवता येत नाही, असं प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्यामुळे म्हटलं अगोदर स्वयंपाक करूया पटकन दार बंद करून. तर इकडे सगळं फ्रीजमधल्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत आणि निवांत खाली बसून मी चिरत आहे. कांदे खूप सारे घेतले, म्हणजे मी ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे छोल्याची. तर ग्रेव्हीसाठी मी इकडं कांदे वगैरे म्हणजे मसाला तयार करायचा आहे. तर कांद्यावरची अगोदर तर साल काढून घेतली. कांदे एकदम छोटे छोटे आहेत, त्यामुळे वेळ भरपूर गेला यामध्ये. तर काही नाही, अगोदरचे कांदे हे मला संपवायचे पण होते, तर याच्यावरची पूर्ण साल काढून घेतली. आणि टॅमॅटो घेतलेले 4, कांदे छोटे छोटे आहेत त्यामुळे खूप सारे घेतलेले आहेत. आणि इकडं कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया. कांदे पण थोडेसे काळपटच आहेत, टॅमॅटो पण मी धुवून ठेवले, त्यावेळेस भाज्या तशाच ठेवलेल्या होत्या. तर कांदे टॅमॅटो सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आजचा वार आहे रविवार, तर मला पोहे पण बनवायचे आहेत, तर त्या हिशोबानं कांदे थोडेसे जास्तच घेतलेले आहेत. तर आता ही सगळी तयारी अगोदर करून घ्या, म्हणजे चिरणं वाटणं यामध्येच वेळ थोडासा जास्त लागतो. एक वेळा तयारी झाली की मग भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर इकडं घेतलेले चॉपर. आता अगोदर कांदे मी चिरून घेते. अगोदर तर पोह्यासाठी मी बारीक बारीक कांदा चिरलेला आहे. नंतर जे मसाला बनवायचा आहे ग्रेव्हीसाठी, त्यासाठी एकदम बारीक चिरण्याची काही गरज नाही आहे. एका कांद्यामध्ये 4 भाग झाले तरी पण चालतं, कारण एकदम छोटी छोटी कांदे आहेत हे. तर इकडं कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक बारीक, आणि काही कांदे मोठे चिरलेले आहेत. आणि इकडं पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये तेल घेतलं आणि कांदे टाकलेले आहेत. कांदे परतत आहेत तोपर्यंत मी टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत. संग सगळं टाकायचं आहे यामध्ये. असं काही नाही की कांद्याला भाजून घ्यायचं अगोदर, गोल्डन ब्राऊन करायचं आहे मग टमॅटो टाकायचं आहे, असं काही नाही. कांदा अगोदर टाकला, नंतर मी टॅमॅटो चिरून घेतलेले 4 टॅमॅटो टाकले, परतून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे काजू नाही, त्यामुळे या बिया टाकलेल्या आहेत मी, म्हणजे थोडासा क्रीमी टेस्ट आणण्यासाठी. काजू असले तर ते ॲड करू शकता. नंतर यामध्ये मी सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या होत्या, पण पेस्ट बनवून ठेवलेली होती म्हणून मी 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याने टमॅटो खूप लवकर विरघळला जातो. परतून घेतलं, नंतर मी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. थोडासा मसाला पण टाकलेला आहे. आणि यामध्ये मी फरसाण टाकणार आहे, म्हणजे फरसाणा ठेवल्या कोणी खात नाही आहे, म्हणजे खाणारच मी आहे. येता जाता माझं तोंड चालू असतं दिवसभर, पण मला हे तितके आवडलेले नाही म्हणून मी खाल्लेलं नाही आहे. तर हे पण मी भाजी टाकले 2 मोठे, आणि छान म्हणजे यानं भाजी छान अशी ग्रेव्हीदार बनून तयार होते आणि टेस्ट पण छान येतो. आता जे हे डबे काढलेले होते सगळे मी जागेत ठेवून दिलेले, किचन रिकामं करून घेतलं. आणि इकडे मसाला पण मस्त असा बनवून तयार झालेला आहे. छोले पण शिजलेले आहेत, म्हणजे 2 शिट्या झालेल्या आहेत कुकरला, आणि एकदम मस्त आणि नरम हे छोले जे आहेत ना ते शिजलेले आहेत. तर चाळणीत काढून घेतला. आणि इकडे चहा बनवून ठेवलेला होता. तर अगोदर मी चहा घेते, हिंडत फिरत चहा घेते. सकाळचा मी बसून निवांत भेटणार नाही आहे, तितका वेळच नसतो. तर तुम्ही या सगळेजण चहा घ्यायला. चहा घेऊन झाला, आणि अद्रक टाकायचे विसरलेले होते, तर थोडंसं अद्रक मी इकडं खिसून टाकलेलं आहे, म्हणजे मसाला अगोदरच बनलेला होता, अद्रक मी नंतर टाकलं. तर इकडे मी आता संग भात बनवत ठेवते. इकडे भात बनेल, इकडे भाजी, चपाती, भाकरी जे बनवायचं आहे ते नंतर बनवणार आहे. तर भात बनलेला नाही आहे, तांदूळ धुवून ठेवलेले, त्यामध्ये मीठ आणि तूप टाकलेलं आहे. भात बनवत ठेवते. जसं दररोज स्वयंपाक बनतो त्याच प्रकारे, फक्त भाज्या मात्र वेगवेगळ्या असतात, तितकाच फरक असतो. तर इकडे मसाला तर एकदम मस्त असा बनलेला आहे, आणि छोले तुम्हाला जवळून दाखवते एकदम मस्त शिजलेले आहेत. आता ही मसाला जे आहे ना अगोदर वाटून घेऊया, म्हणजे ग्रेव्ही बनवायची अगोदर मला, आणि त्यानंतर मग भाजी बनणार. तर इकडं ग्रेव्हीसाठी मी मसाला मिक्सरच्या भांड्यात घेतलं, आणि आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला एकदम बारीक एकदम फाईन वाटून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. आता पटकन भाजी बनवून घेऊया. सगळी तयारी झालेली आहे, तर वेट कसला आहे ना, पटकन बनवून घेऊ. तर तिकडं कुकरला शिट्या झालेल्या, भात बनलेलाच आहे. इकडं पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये घेतलं 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलं, 1 तेजपत्ता टाकला. आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता, म्हणजे जसं विलायची, लवंग, मिरे वगैरे जे आवडतात ते. फक्त मी ते 1 तेजपत्ता टाकलेला आहे, कारण खडे मसाले जास्त आवडत नाहीत घरी कुणाला, त्यामुळे मी तेजपत्ता एकच टाकले, त्याचाच फ्लेवर भरपूर होतो.
म्हणजे कुठलीही वस्तू बघा जास्त झाली तरी पण तितकं टेस्ट येत नाही आणि ती कमी पडली तरी पण टेस्ट येत नाही. ते बरोबर असलं पाहिजे तेव्हाच टेस्टी होतं सगळं. नंतर यामध्ये मी हळदी पावडर, धना पावडर टाकलं आणि जे छोले होते शिजवलेले ते अगोदर टाकले, परतून घेतलं. नंतर जे मसाला बनवून ठेवलेला होता ग्रेव्ही ती टाकलेली आहे. ही ग्रेव्ही ना थोडीशी थिक झालेली आहे. कशामुळे तर यामध्ये मी फरसाण टाकलेले होते आणि टेस्ट पण भाजीला खूपच छान आलेला होता. ग्रेव्ही टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे, छान थोडा वेळ शिजवून घेतलं. नंतर यामध्ये 2 चमचे ताज्या दुधावरची साय टाकलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकू शकता. यानं भाजी खूप छान टेस्टी बनते. तर इकडं मस्त अशी छोल्याची भाजी बनलेली आहे, भात बनलेला आहे. आता मी इकडं पोहे धुवून घेत आहे, म्हणजे संग पोहे पण बनवायचे आहेत मला. आणि इकडे ठेवले एक तडका पॅन, यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, याऐवजी तूप घेतलं तरी पण चालतं. यामध्ये हिंग, जिरं, मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि ही फोडणी बनवून घेतली. फोडणी मी इकडे भाजीमध्ये ओतलेली आहे. यानं भाजीला कलर खूप छान येतो आणि छान असा टेस्ट पण येतो. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तर मस्त अशी भाजी बनलेली, छान कलरफुल दिसण्यासाठी जितकी छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकीची टेस्टी बनलेली आहे. आता पोह्याची तयारी करून घेऊया. तसं तर तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती, फक्त कोथिंबीर जी आहे ना मी पूर्ण भाजी टाकलेली होती तर परत चिरून घेतली. तर भाजीला मी तुम्हाला जवळून दाखवते. भाजीचा कलर बघू शकता तुम्ही, खूप छान आलेला आहे, खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनलेली आहे. तिकडे पोहे बनवण्यासाठी फोडणी तयार केलेली आहे. फोडणी तयार झाली, त्यामध्ये हळदी पावडर टाकलं, शेंगदाणेही मी अगोदरच टाकलेले होते. छान तळल्यानंतरच कांदा, हिरवी मिरची हे टाकलेलं आहे. फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये भिजवलेले पोहे टाकले, चवीपुरतं मीठ टाकलं आणि पोहे परतून घेतलेले आहेत. मस्त असे पोहे बनवून तयार झालेले आहेत. आता मी इकडे बनवत आहे ताक, म्हणजे दही ठेवलेले 2-3 तांबे, तर ठेवून आंबट होणार आहे म्हणून म्हणलं संग ताकही बनवून घेऊ. तर इकडं दही घेतलेलं आहे, यामध्ये थोडीशी साय आणि दूध टाकते, म्हणजे जे ही आंबटपणा आहे तो मोडला जाईल आणि खूप टेस्टी ताक बनवून तयार होतं. जेव्हा ही ताक बनवते ना मी यामध्ये साय आणि दूध टाकत असते, यानं ताक खूप छान बनतं. तर हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.